नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती. सुरुवातीला मान्सूनची स्थिती बघू. मान्सूनची उत्तर सीमा 20-5, उत्तर ते पूर्व 60, तसेच 20-5 उत्तर ते 63 पूर्व, नवसारी जळगाव मंडला पेंढरा रोड झारसीगुडा बालासोर हल्दिया पाकूर मधून जात आहे आणि रक्सौलपर्यंत गेलेला आहे. सुरुवातीला सिनेप्टिक माहिती बघू. 925 HPA विंडमध्ये दाखवल्याप्रमाणे एक हलका चक्रवात विदर्भावर दिसत आहे. तसंच 850 HPA विंडमध्ये सुद्धा एक हलका चक्रवात विदर्भावर दिसत आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज. पहिल्या दिवशी 23 जूनला विदर्भामध्ये अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची होऊ शकतो. तसेच बुलढाणा, अकोला, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो आणि वाशिम जिल्ह्यात विविध ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. दुसऱ्या दिवशी 24 जूनला विदर्भामध्ये अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच बुलढाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 25 जूनला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वत्र ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. पहिल्या दिवशी 23 जूनला विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याचा वारा 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 24 जूनला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा 30 ते 40 किलोमीटर प्रति तास आणि विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 25 जूनला सुद्धा सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याचा वारा 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे. कमाल तापमान. पुढील 5 दिवस संपूर्ण परिसरात कमाल तापमानात फार मोठी बदल होणार नाही. हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक वर हवामान माहिती बघू शकता. धन्यवाद.